रेकॉर्डिंग करा ना, रेकॉर्डिंग. हा ओके, आणखी कोणाला काय मुद्दे मांडायचे आहेत या अँगलनी? यस, गजानन सर बोला. नमस्कार साहेब. हा बोला. माझं एक मत आहे, आपण आता जो हा सगळा कार्यक्रम जो घेतलेला आहे तो आपण आपलं प्रशिक्षण आणि प्रत्येक गोष्टीत कायद्यामध्ये कुठल्या बाजूने कुठला विषय कसा मांडता येईल हे पहिलं सगळ्यांनी समजून घेतल्यानंतर मग त्याच्यावर आपण ऍक्शन घेऊ. पुढच्या भागात 2-3 दिवसांनी त्याच्यावर येणारच आहे आपण. हे प्रथम तर सर्व कॉलेज मानव अधिकाराबद्दल जे काही कायदे आहेत गव्हर्नमेंटने केले आहेत ते प्रत्येकाला त्याची माहिती झालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग आपण अपंगावरती किंवा बालकल्याणावरती कुणावरती काही अन्याय होतात काय होतात हे आपल्याला पुढे काम करायचंच आहे. सगळ्यासाठी करायचंय, वैयक्तिक करायचंय आणि सगळ्यासाठी करायचंय. तर परिपूर्ण हे प्रशिक्षण पूर्ण व्हावं हे माझा पहिला मुद्दा आहे. आणि हे समजणं अतिशय गरजेचं आहे प्रत्येकांना. माझ्यापासून मी करतोय, मलाही समजलं पाहिजे. ओके, एवढंच मला म्हणायचं साहेब. धन्यवाद. आणखी कोणाला या व्यक्ती मत मांडायचं आहे आपल्याला? हा सर, मी बोलतोय. हा बोला. समतेचा अधिकार जो आहे सर. हॅलो. हा बोला बोला. आर्टिकल 15 मध्ये धर्म, जात, लिंग, भेद भाव हे सर्व सार्वजनिक ठिकाणी आपल्याला म्हणजे मला असं म्हणायचं आहे की हे बंधन नाहीये. हा विषय मला कालच्या वेळेस समजलेला नाहीये. आर्टिकल 15. ओके. चंद्रकांत सर आवाज येतोय का आता? चंद्रकांत सर आवाज येतोय? चंद्रकांत शिंदे. येतोय सर जी, आत्ता येतोय. ओके, आता काय भूमिका मांडायची आपल्याला? तुम्हाला या आर्टिकल 15चं स्पष्टीकरण आहे सर. आर्टिकल 15चं आर्टिकल 15चं परत एकदा स्पष्टीकरण देतोच आहे आपण. परत एकदा बघूच आपण त्याच्यामध्ये. गाईज, मला वाटतं की आपण आता प्रशिक्षणाला स्टार्ट करू आणि मग आपण परत एकदा आपण वेगळ्या वेगळ्या विंगलनी चर्चा करूयात. आपण काल जो विषय घेतले होते, आपण त्या 2 दिवसामध्ये जो आपण अभ्यासक्रम घेतला होता याच्यामध्ये आपण आर्टिकल 14 ते 18 या दरम्यानच्या आर्टिकलच्या संबंधाने आपण बोलत होतो. आणि कालच्या ज्या विषयाच्या संदर्भात आपण जो कालच्या प्रशिक्षणामध्ये आपण आलो होतो की आर्टिकल 19 म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य. या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये आपण काल पाहिलेलं होतं की शांततापूर्वक शस्त्रविना सभा भरवण्याचा अधिकार, त्याचबरोबर संस्था व संघ स्थापण्याचा अधिकार, संचार स्वातंत्र्य याच्या अनुषंगानं आपण काल चर्चा केली होती. या विषयाने आपण बोलत होतो. आणि हे बोलत असताना या विषयाने आपण जसं वाघमारे सर आता बोलले की आर्टिकल 15 याप्रमाणे भेदभावास मनाई करायची होती. आणि हा भेदभावास मनाई असताना कोणाचं माईक चालू आहे त्यांनी माईक कृपा करून बंद करता म्हणा, तर मीच ऑल म्यूट करतोय. ओके, या आर्टिकल 15च्या हिशोबानं भेदभाव कशा पद्धतीने केला जातो किंवा भेदभाव करण्यास मनाई आणि समतेचा अधिकार त्याच्यामध्ये दिलेला होता. हे देत असताना त्या आर्टिकल मध्येच असा उल्लेख केलेलं होतं की जे दुर्लभ घटक आहेत, मग ते अपंग असतील किंवा आर्थिकरित्या दुर्बल असतील, मागासवर्गीय असतील, जे प्रवाहाच्या बाहेर आहेत, अशा लोकांना विशेष तरतुदी करण्याचा अधिकार या कलमांतर्गत शासनाला देण्यात आलेला होता. आणि या कलमांनी आपल्याला वेगळे वेगळे मग अशा घटकांसाठी वेगळे वेगळे कायदेशीर मार्ग त्यांना उपलब्ध व्हावेत आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण व्हावं या निमित्तानं आपल्याला वेगळे वेगळे कायदे करण्यात आलेले होते. आणि हे कायदे करत असताना आपल्याकडे जर आपण पाहिलं की अशा विशेष दुर्लभ घटकाच्या संदर्भात त्याचं संरक्षण व्हावं संदर्भातनं आपल्याकडे मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला. मग महिलांच्या संबंधाने नेहमीच दुय्यम स्थान मानलं जात होतं, मग या महिलांच्या संबंधाने आपल्याला महिला आयोग स्थापन करण्यात आलेला दिसून येतो. त्याचबरोबर ती अल्पसंख्याकांच्या हक्काचं रक्षण व्हावं यासाठी संविधानिक घटनात्मक तरतूद करून यांचे कायदे करून मग आपल्याला पुढे अल्पसंख्याक आयोग स्थापन करण्यात आला. त्याचबरोबर ती मग बालकांच्या हक्काचं रक्षण करावं. बालक हे परवलंबित्व आहेत, दुसऱ्यावरती अवलंबून आहेत, त्यांच्या हक्कांचं रक्षण व्हावं या दृष्टिकोनातून बाल आयोग स्थापन करण्यात आला. आणि हे सर्व जे आयोग आहेत हे आयोग हे मानवी हक्क आयोगाचे मानस सदस्य आहेत, हे नेहमी लक्षात ठेवा. आणि म्हणून मानवी हक्क आयोगाकडे या आयोगाचे सदस्य असल्या कारणानं प्रत्येक घटक हा मानवी हक्काच्या रिलेटेड तयार होतो.
आणि म्हणून मग अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संबंधाने आपण कालपर्यंत चर्चा करत होतो आणि आज आपल्याला बघायचं आहे की या संपूर्ण दिलेले जे आपले अधिकार आहेत या अधिकाराचं खऱ्या अर्थानं रक्षण करण्यासाठी घटनेमध्ये जे आपल्याला आर्टिकल दिलेलं आहे की व्यक्ती स्वातंत्र्याची हमी, ही व्यक्ती स्वातंत्र्याची हमी आपल्याला आर्टिकल 20 ते 22 या कलमाप्रमाणे किंवा या आर्टिकल प्रमाणे आपल्याला प्रदान केलेली आहे. त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं त्याचं कायदेशीर संरक्षण करण्याचं त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. मग याच्यामध्ये मग 19व्या कलमामध्ये जे काही नमूद केलं होतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य, संघटना स्थापनेचं स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, या सर्व स्वातंत्र्याला आर्टिकल 20 ते 22 या आर्टिकल मध्ये संरक्षणाची हमी दिलेली आहे. आता नेमकी ही संरक्षणाची हमी काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे की ज्या देशात राज्यकारभार हा राज्यघटनेच्या कायद्यानुसार चालत नाही तर राज्यकर्त्याच्या लहरीप्रमाणे चालत असतो तेथे व्यक्ती स्वातंत्र्य नेहमीच धोक्यात येते. म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याची हमी कायद्यानं आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. हे व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्याच्या पाठीमागचा उद्देश लक्षात आला असेल आपल्याला. घटनाकारांनी खूप अतिशय समर्पक पद्धतीने आपल्या याच्यामध्ये नमूद केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्याही राज्यकर्त्याला लहरीप्रमाणे आपलं वर्तन करता येणार नाही, घटनेप्रमाणेच त्याचं वर्तन असलं पाहिजे. म्हणून त्याच वेळेस खऱ्या अर्थानं व्यक्ती स्वातंत्र्याची संरक्षण होईल म्हणून हे कलम त्याच्यामध्ये ऍड करण्यात आलेलं आहे. आणि हे कलम ऍड करत असताना व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हमी देत असताना त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की दोष सिद्धी विरुद्ध संरक्षणाचा अर्थ कोणत्याही व्यक्तीविरुद्ध राज्याला वाटेल तसा आरोप लावून त्याला दोष सिद्ध करता येत नाही तोपर्यंत निश्चितपणे प्रचलित कायद्याचे उल्लंघन झालेले नसेल तोपर्यंत कोणत्याही व्यक्तीला अपराधासाठी दंड देता येणार नाही. याचा अर्थ काय होतो की एखाद्या व्यक्तीला कुठलाही राज्यकर्ता कुठलाही मनमानी पद्धतीने आरोप लावून जेलमध्ये त्याला टाकता येणार नाही किंवा प्रचलित जे कायदे आहेत या कायद्याचं न्यायालयातून जोपर्यंत त्याची ही होत नाही, दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही राज्य शासनकर्त्याला त्याला दंड देण्याचा किंवा शिक्षा देण्याचा अधिकार याच्यामध्ये देण्यात आलेला नाही. आणि म्हणूनच या पद्धतीने जोपर्यंत निश्चित प्रचलित कायद्याप्रमाणे त्याची पूर्ण अपराधाचा दंड होत नाही किंवा सिद्ध होत नाही तोपर्यंत त्याला कुठल्याही प्रकारे दंड करता येणार नाही. म्हणूनच आर्टिकल 21व्या कलमानुसार जीवितची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी देण्यात आलेली आहे. आर्टिकल 21 जे आपल्याला असं सांगतं की जीविताचं स्वातंत्र्य व व्यक्तीचं स्वातंत्र्य हा आर्टिकल 21 हा खूप मोठा भाग आहे. आणि आर्टिकल 21च्या संदर्भातनं जर आपण पाहिलं की जीवन जगण्याचा अधिकार ज्याला म्हणतो, जीविताचा हक्क ज्याला आपण म्हणतो, या जीविताचा हक्क एवढा व्यापक पद्धतीने मांडलेला आहे आपल्याला की आपण काही जर उच्च न्यायालयाचे काही निर्णय जर आपण पाहिले, आताचे नवीन निर्णय जर पाहिले तर या निर्णयाच्या प्रमाणे आपल्याला उच्च न्यायालयाने कशा पद्धतीने जीविताच्या हक्काचं रक्षण केलेलं आहे आणि याच्या जीविताच्या हक्कामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी समाविष्ट केलेल्या आहेत हे आपल्याला त्याच्यामध्ये निश्चित लक्षात येईल. जर आता गेल्या आठवड्याचा जर आपण निर्णय पाहिला मद्रास हायकोर्टाचा तर या निर्णयामध्ये मद्रास हायकोर्टाने काय सांगितले, कल्पना आहे आपल्याला की जीविताच्या हक्कामध्ये जर रोडच्या कडेला नो पार्किंग मध्ये गाड्या उभ्या करणं किंवा उभ्या राहणं आणि त्याला सार्वजनिक रस्त्याला अडथळा निर्माण करणं हेही जीविताच्या हक्कामध्ये येतं आणि हे मूलभूत हक्कांचं उल्लंघन आहे आणि याच्या उपाययोजना करणं हे प्रशासनाचं कर्तव्य आहे. तर त्याच्या विरुद्ध जर त्या उपाययोजना केल्या नाहीत तर त्या संबंधाने प्रशासनाच्या विरुद्ध मानवी हक्कांचं उल्लंघन केलंय म्हणून आपण गुन्हाही त्याच्या ठिकाणी नोंद करू शकतो की त्या संबंधाने न्यायालयाकडे दादही मागू शकतो. हे आताच नुकत्याच काल परवाच्या निर्णयामध्ये मद्रास हायकोर्टाने आपल्याला सांगितलेलं आहे. जीविताच्या हक्काचं रक्षण करताना का जीविताच्या हक्कामध्ये आपल्याला कल्पना असेल की मला वाटतं की या चर्चेमध्ये आपले मनीष देशपांडे हेही सामील झालेले आहेत, महाराष्ट्र सचिव आहेत आपले. मनीष देशपांडे यांनी काही दिवसापूर्वी बार्शीच्या रस्त्याच्या संदर्भात रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्याची दुरुस्ती या संबंधानं एक पिटिशन मानवी हक्क आयोगाकडे फाईल केलेलं होतं. मनीषनी ज्यावेळेस हे मांडलं होतं त्यावेळेस त्यांचं असं म्हणणं होतं की रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यामुळे देखील आमच्या जीवन जगण्याच्या अधिकाराचं किंवा सुरक्षित जीवन जगण्याच्या अधिकाराचं उल्लंघन होतंय.
ही मांडणी त्याच्यामध्ये त्यांनी केलेली होती. त्या आयोगाकडे ती केस आजही प्रलंबित आहे. राज्य शासनाच्या सर्व जे काही जबाबदार PWD खाते असेल, जिल्हाधिकारी असतील, तिथले CO असतील, यांना राज्य शासनाने किंवा मानवी हक्क आयोगाने पार्टी केलेलं आहे. मला वाटतं की मनीष, आपण जर जॉईन झालेला असाल, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल, तर थोडक्यात या केसच्या संदर्भात आपण जर बोललं तर आपल्याला लक्षात येईल की जीविताच्या हक्काचं रक्षण कशा पद्धतीचं. मनीष, आपण काय सांगू शकाल का आपल्या केस संदर्भात? हो, हा सांगा. यामध्ये ना की ज्यावेळेस बार्शीचा अभ्यास केला त्या टायमाला कळालं की गेले 2 वर्षे रस्ते खराबच आहेत आणि काही चुकीचं काम केलं, त्यामुळे मंत्रालयाने त्याच्यावर स्थगिती दिलेल्या. भुयारी गटरीचे काम होते किंवा रस्त्याचे काम होते ते चुकीचे झाले, त्यामुळे स्थगिती आणल्या. त्यामुळं सगळा अभ्यास केला आणि पुढचं गोष्ट कळाली की जिथं मतदान आहे तिथंच रस्ते झालेले आहेत आणि जिथं मतदान नाही किंवा बाहेरच्या ठिकाणी काही लोक येत आहेत, फ्लॅट घेत आहेत, तिथं मतदान नाहीये, त्यामुळे तिथं रस्ते झालेले नाही असं दिसून आलं. आणि जिथं जिथं राजकारणी स्ट्रॉंग आहेत, पॉवर मध्ये आहेत, तिथं रस्ते झाले असं दिसून आलं. ती मांडणी करताना मग जो प्रॉब्लेम येत होता, धुळीचा प्रॉब्लेम किंवा रस्त्यात खड्ड्यात अनेक ऍक्सिडेंट झाले बार्शीमध्ये. ऍक्सिडेंट अपंगत्व काही आलं, काहींची मृत्यू झाली जे चुकीचं काम झाले त्यामुळं. तर या संबंधात सर्व बाजू मांडून संविधान मी मानवी हक्क जसं जगण्याचा अधिकार देतं तसं मी संविधान अनुच्छेद 21 मांडला त्याच्यामध्ये की प्रत्येक माणसाला हा जीवन जगण्याचा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. पण जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी बार्शी हे कुठल्याही प्रकारचे नियम पाळत नाहीये आणि आमचा जीव हा धोक्यात आहे. आणि त्यानंतर कशा कशा पद्धतीने आपल्याला जीवनावर मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास होतात हे मुद्दे मांडले. आणि ते मुद्दे मांडल्यानंतर मग राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने ती मान्य केलं. पण ते सुद्धा मला खंत वाटते की अगदी फेब्रुवारीमध्ये मी त्यांना मेल केलेला, पण अगदी सप्टेंबर पर्यंत मला काही उत्तरच येत नव्हतं. म्हणून मी 7 सप्टेंबरला माहिती अधिकार टाकला की जीवन जगण्याचा जो कलम, माहिती अधिकारचा कलम 7(1) आहे की जीवनाशी आणि स्वातंत्र्याशी संबंधित माहिती 48 तासाच्या आत द्यावी. म्हणून मी त्यांना 7 सप्टेंबरला RTI टाकला ऑनलाईन आणि त्यांनी 9 सप्टेंबरला मला मेल केला की तुमची केस ही राज्य मानव अधिकार आयोगाकडे ट्रान्सफर झाली आहे. त्यामध्ये मानवी हक्कासाठी माहिती अधिकार कायदा सुद्धा कसा उपयोगात येतो हे उत्तम उदाहरण मला कार्य करताना दिसलं. म्हणजेच याचा मनीष अगदी थोडक्यात सांगतो मी की मनीषनी जी केस दाखल केलेली आहे की खऱ्या अर्थानं माणसाचा सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार या ठिकाणी हिरावला जात होता. म्हणजे ह्या जीवन जगण्याच्या अधिकाराचा व्याप्ती ही खूप मोठी आहे आणि याच्यामध्ये जीवन जगण्याच्या अधिकारामध्ये आज जर आपण परिस्थिती पाहिली तर आज आपल्याकडे कोविडची परिस्थिती आहे, कोरोनाचा भयंकर संकट आपल्या समोर आहे आणि या कोरोनाच्या भयंकर संकटामध्ये आपल्याला कल्पना असेल की प्रत्येकाच्या जीविताचं रक्षण करणं या अधिकाराप्रमाणे, मूलभूत हक्काप्रमाणे हे राज्य शासनाचं कर्तव्य आहे, केंद्र शासनाचं कर्तव्य आहे, हे या आर्टिकल मध्ये नमूद केलेले आहे. आणि म्हणून हे जीवन जगण्याच्या अधिकाराचं जर या महामारीने माझ्या जीवनावरती जर अतिक्रमण झालं किंवा मला जर त्याचा धोका झाला तर माझं जीवन धोक्यात आहे आणि या संबंधाने मग राज्य शासनाला याच्या काही उपाययोजना कराव्या लागतात आणि त्याच्या आरोग्याच्या सुविधा द्यावे लागतात. आपल्याला कल्पना असेल की उच्च न्यायालयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये अनेक निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की जीवन जगण्याच्या अधिकाराचं रक्षण करताना मग त्याच्यामध्ये आरोग्याच्या सुविधा देत असताना राज्य शासनाच्या तिजोरीत खळखळाट आहे, पैसेच नाहीत, अशा प्रकारची सबब चालणार नाही हे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे. म्हणून हा जीवन जगण्याचा अधिकार हा खूप महत्वाचा आणि खूप व्यापक आहे. या दृष्टिकोनातून आपण पुढच्या त्याच्या प्रयोजन पाहूया. आणि हा महत्वाचा मुद्दा एवढंच तुम्हाला समजून सांगण्याच्या दृष्टिकोनातून या ज्या आपण मनीषने दाखल केलेली केस आणि आपण अन्य दाखल झालेल्या केसेस या संबंधाने तुम्हाला माहिती मिळावी म्हणून त्यांच्याशी मी बोलायला सांगितलं होतं. आता आपण पुढचं बघूया की घटनेच्या 21व्या कलमानुसार जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे. त्यामुळे कायद्याने ठरवून दिलेल्या पद्धतीशिवाय अन्य तऱ्हेने जीवित व व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेता येणार नाही.
काही बाबतीत कैद आणि स्थानबद्धता यापासून संरक्षण देखील घटनेच्या 22व्या कलमातील तरतुदीनुसार प्राप्त करून देण्यात आलेला आहे. आता या पद्धतीने जर आपण पाहिलं तर एक आपल्या लक्षात आलेलं आहे की जीविताचं रक्षण करत असताना केवळ आपल्याला अन्य जीविताचं नाही तर आपल्याला याचबरोबर ती आपल्याला छळापासून संरक्षण मिळणं किंवा क्रूरतेची वागणूक देणं. जीविताच्या हक्कामध्ये क्रूरतेचा पण पार्ट येतो की कुणालाही क्रूरतेची वागणूक देता येणार नाही किंवा कुणाचंही शोषण करता येणार नाही, हाही त्याच्यामधला पार्ट आहे. तोही आपला अधिकार कक्षेमध्ये येतो किंवा मूलभूत हक्कामध्ये त्या ठिकाणी येतो. आणि म्हणून घटनेच्या 22व्या आर्टिकल मध्ये असं नमूद केलेलं आहे की कुणालाही व्यक्तीला कैदेत ठेवायचं असेल तर त्या व्यक्तीला कैद करण्याचे कारण लवकरात लवकर कळवल्याशिवाय कारागृहात पाठवता येणार नाही. आज आपल्याला आपण जे पाहतो ना की एखाद्या आरोपीला अरेस्ट केल्याबरोबर ती 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर केलं पाहिजे, त्याला डायरेक्टली जेलमध्ये पाठवता येणार नाही, जेलमध्ये देता येणार नाही. ही जी कलम आहेत या कलमाच्या त्याच्यात तरतुदी आहेत. आणि म्हणून या कलमाच्या अनुषंगानं असं पुढे आपल्याला म्हणता येईल की त्या कैदेत जोपर्यंत त्याला कैदेत टाकण्याचं कारण त्याला सांगणार नाही, त्याचबरोबर ती एखाद्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट कोर्टासमोर हजर करणे, त्याचबरोबर ती त्याला निष्णात वकील, त्याचा जो कोणी परिचयाचा वकील असेल, ओळखीचा वकील असेल, त्याला त्याच्यावरती विश्वास असेल, अशा वकिलाशी सल्लामसलत करण्याचा त्याचा तो अधिकार आहे, त्याचं रक्षण आहे, त्याची जबाबदारी आहे आणि ते त्याला करून दिली पाहिजे. या हक्काचं पण उल्लंघन होता कामा नये हेही त्याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर ती 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेटच्या समोर उपस्थित करण्यात येते. तर मॅजिस्ट्रेटच्या परवानगीशिवाय जास्त दिवसामध्ये बंदिवासात पोलिसाला ठेवता येत नाही. आपल्याला कल्पना असेल बेकायदेशीर अटक ज्याला आपण म्हणतो, ही बेकायदेशीर अटक म्हणजे नेमकी कुठली अटक असते माहितीये की जर पोलिसांनी एखाद्या व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्याबरोबर ती त्या ताबेदारातील व्यक्तीला 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या समोर जर हजर केलं नाही तर ती अटक ही बेकायदेशीर अटक ठरते किंवा बेकायदेशीर बंदिवास ठरतो. आणि म्हणून अशा अटकेला या कलमाने आपल्याला संरक्षण दिलेलं आहे की 24 तासाच्या आत मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या समोर आपल्याला हजर करता आलं पाहिजे. आणि त्याचबरोबर ती कोणालाही मनमानी पद्धतीनं स्थानबद्ध करता येणार नाही, म्हणजे त्याला आपण तडीपारी म्हणतो. जे आज आपल्याला माध्यमातून अनेक वेळा बातम्या ऐकायला मिळतात की पोलिसांनी किती लोकांना तडीपार केलेले, किती लोकांना तडीपारी केलेले. तर पोलिसांच्या या लहरीपणानं किंवा मनमानी पद्धतीनं कुणालाही स्थानबद्ध करता येणार नाही, याच्यापासून संरक्षण देणारा हा कलम आहे, हे लक्षात घ्या. आर्टिकल 22 हे कलम आपल्याला हे सांगतं. आर्टिकल 21 हे कलम आपल्याला जीविताचं रक्षण करण्याचं याच्यामध्ये नमूद करतं. आता हे करत असताना अशा प्रकारच्या स्वातंत्र्याची हमी घटनेनुसार दिली आहे, त्यामुळे व्यक्तीचा विकास होतो आणि अशा व्यक्तीवरती अन्याय होत नाही. म्हणजे एखाद्याला आपलं निजस्वत्व सिद्ध करण्याचा अधिकार याच्यामध्ये आपल्याला प्राप्त करून देण्यात आलेला आहे. जर मनमानी पद्धतीने त्याच्यावरती जर अशी व्यक्ती स्वातंत्र्यावरती जर कोणी गदा आणली तर ती व्यक्ती स्वातंत्र्याचं रक्षण या आर्टिकल 20 ते 22 या कलमानी आपल्याकडं करण्यात आलेलं आहे आणि या पद्धतीने त्याची मान्यता आपल्याला याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आता पुढे जर आपण पाहिलं तर हे कलम कशासाठी आहेत, तर हे कलम याच्यासाठी आहेत की कुणावरतीही अन्याय झालाय किंवा माझ्यावरती अन्याय झालाय ही भावना त्याच्यामध्ये निर्माण होऊ नये आणि त्याचबरोबर त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण व्हावं म्हणून ही कलम आपल्याला आर्टिकल मध्ये आपल्याला इथे नमूद केलेले आहेत, आपल्या घटनेमध्ये नमूद केलेले आहे. आणि याच्या पुढचं कलम आपण जर पाहिलं तर शोषणाविरुद्ध किंवा पिळवणुकीविरुद्धचा अधिकार. हा शोषणाविरुद्धचा अधिकार नेमका आपल्याला काय सांगतो, त्या शोषणाविरुद्ध अधिकार कशासाठी नमूद करण्यात आलेल्या घटनेमध्ये हे आपण जर समजून घेतलं तर खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की भविष्यात ज्या वेळेस आपल्याकडे एखादा तक्रार तुमच्याकडे येईल किंवा तुमच्या समोर एखादा अन्याय घडलाय असं ज्यावेळेस तुम्हाला वाटेल तर त्याच्या न्यायासाठी तक्रार तयार करत असताना
मानवी हक्क आयोगाकडे ज्यावेळेस याबाबत आपण दाद मागत असताना तुम्हाला या तक्रारीची व्याख्या जर लक्षात आली तर त्या पद्धतीने तुमचं ड्राफ्टिंग होईल. म्हणून आपण शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे हा नेमका काय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणून हा शोषणाविरुद्धचा अधिकार काय सांगतो आपल्याला, किंवा हा अधिकार कशासाठी नमूद करण्यात आलेला आहे की पददलित, मागासलेल्या जाती जमाती याचं शोषण होऊ नये म्हणून हा हक्क मान्य करण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये कलम 23 अनुसार मनुष्याच्या विक्री किंवा विक्रय करता येणार नाही, मोबदला न देता सक्तीचे काम करून घेण्याची पद्धती ज्याला आपण वेठबिगारी म्हणतो, ही वेठबिगारी या 23व्या कलमानुसार पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर ती कुणालाही गुलामगिरीत ठेवता येणार नाही, दासत्वात ठेवता येणार नाही, हे या कलमाने सांगितलेलं आहे. याचबरोबर की या कलमामध्ये आणखी एक महत्वाची बाब काय नमूद केलेली आहे की 14 वर्षाखाली बालकांना धोक्याच्या ठिकाणी कामास ठेवण्यास मनाई करण्यात आलेली आहे. जे वेठबिगारी जे कलम आहे किंवा शोषणाविरुद्धचा जो अधिकार आहे हे आर्टिकल 23 हे कलम आहे. आणि या कलमाच्या अनुषंगानं आपल्याला हे कलम कशासाठी नियुक्त बनवलेलं आहे, राज्यघटनेत कशासाठी मान्य करण्यात आलेलं आहे, तर पददलित व मागासलेल्या जाती जमातीचं शोषण होऊ नये म्हणून हे कलम या घटनेत नमूद करण्यात आलेले आहे. आणि या कलमाच्या अनुषंगानं मनुष्य व्यापार, जे मनुष्याची तस्करी ज्याला म्हणतो ना आपण, मनुष्य तस्करी, ज्याच्यामध्ये अनेक तस्करी करत असताना मनुष्याची तस्करी प्रामुख्याने कशासाठी होते माहिती आहे की जसं काही वेश्या व्यवसायासाठी महिलांच्या संबंधीची तस्करी करणं, मनुष्याची विक्री करणं, लहान मुलांना कुणाला तरी विकून टाकणं किंवा एखाद्या कामगाराला विकून टाकणं, त्याला दासत्वात ठेवणं, असा जो प्रकार आपल्याला घडलेला दिसतो आणि अनेक वेळा आपल्याला माध्यमातून घडलेला दिसतो. गाईज मला एवढंच म्हणायचंय की जर आपलं हे सत्र मध्येच बंद पडलं तर लगेच पुन्हा नव्यानं त्याच लिंक मध्ये जॉईन व्हा, कारण 1 मिनिट बाकी आहे. नवीन परत लिंक जॉईन त्याच याच्यामध्ये जॉईन व्हा, कारण 1 मिनिटामध्ये हे सत्र कदाचित संपल आणि पुढच्या सत्रामध्ये आपण पुढच्या पार्टमध्ये याच्यामध्ये चर्चा करूया. कारण एक सत्र आपल्याकडे 1 मिनिट बाकी राहिलेलं आहे. आता या सगळ्या कलमामध्ये, या 23व्या कलमामध्ये महत्वाची बाब आणखी काय नमूद करण्यात आलेली आहे की 14 वर्षाच्या खालच्या मुलाला जी खाणकाम आहेत, धोक्याची ठिकाणं आहेत, या ठिकाणी कामास ठेवण्यास बंदी करण्यात आलेली आहे. ही तरतूद अतिशय महत्वाची आहे आणि म्हणूनच आपण ज्याला बाल कामगार कायदा जो पुढे अस्तित्वात आला ना, तो कायदा या तरतुदीच्या निमित्तानं अस्तित्वात आलेला आहे. आणि असं वर्तन करणाऱ्याला घटनेप्रमाणे त्याला शिक्षा करता येईल, कायद्याप्रमाणे त्याला